नमस्कार मित्रांनो, मी चिपळूणचा अमर आणि मी जाणार होतो हेदवे आणि वेलनेश्वर बीच फिरण्यासाठी. मध्येच मला वासुदेव यांचं दर्शन सुद्धा झालं आणि हेदवीला जात असताना मार्गतामण्याचे इथून शॉर्टकट घेत आम्ही हेदवीपर्यंत पोहोचलो. हेदवी बीच फिरण्यासाठी मी पहिल्यांदाच आलो होतो. प्रथम तर श्री उमामहेश्वर देवस्थान या देवस्थानाला जाऊन व्हिजिट केलं व त्यानंतर शंकराचे पिंड व नंदी बैल यांचं दर्शन सुद्धा घेतलं. हेदवी बीचचा अनुभव खूपच छान होता व इथं असलेली किनारपट्टी स्वच्छ आणि सुंदर देखील होती. वेगवेगळ्या अँगलवरनं शूट करून झाल्यानंतर मी निघालो वेलनेश्वरच्या दिशेने. हेदवी ते वेलनेश्वर 4.5 किलोमीटर असा हा प्रवास होता आणि त्यानंतर काहीच मिनिटांमध्ये मी वेलनेश्वर बीच वर सुद्धा पोहोचलो आणि तिथेच असलेल्या कल्पतरू हॉटेलमध्ये जाऊन मी काहीतरी खाणार सुद्धा होतो. मेनू कार्ड हे भिंतीवरती लावलं होतं. त्यानंतर मी कोकम सरबतची ऑर्डर दिली व ती पिऊन झाल्यानंतर त्यानंतर मी रसावडा सुद्धा खाणार होतो व इथं असलेल्या रसावड्याची चव सुद्धा भन्नाट देखील होती. त्यानंतर मी वेलनेश्वर बीच एन्जॉय सुद्धा करत होतो आणि तिथलेच असणारे स्थानिक मुलं देखील समुद्राच्या लाटेवर स्विमिंग सुद्धा करत होते. हे बघून मला आश्चर्य देखील वाटत होतं. तुम्ही जर या बीचवर गेला नसेल तर नक्कीच व्हिजिट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.